थंडीमध्ये पीठ फर्मेंट होत नाही, त्यामुळे तुम्हाला टेन्शन येतं का? त्यामुळे तुम्ही बनवत नाही का? तर टेन्शन न घेता तुम्ही असा कुरकुरीत हाय प्रोटीन नाश्ता तुम्ही बनवू शकता. यासाठी तुम्हाला फर्मेंट करायची अजिबात गरज नाही आहे. यामध्ये दही, इनो, सोडा काहीच न वापरता असा कुरकुरीत आपण डोसा बनवणार आहोत. यामध्ये फक्त डाळ आणि तांदळाचा वापर केलेला आहे, त्यामुळे तो अतिशय हेल्दीसुद्धा आहे, हाय प्रोटीन आहे आणि मस्त असा कुरकुरीत असा आपला हा डोसा तयार होतो. जसा आपण फक्त डाळ तांदळाचा डोसा बनवतो त्याच पद्धतीने हा कुरकुरीत तयार होतो. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. सगळ्यात आधी आपण 1 वाटी घेतलेले आहे तांदूळ. तर हा इडलीचा तांदूळ आहे. त्यामध्ये पाव वाटी टाकलेली आहे हरभऱ्याची डाळ, पाव वाटी मूग डाळ टाकलेली आहे, पाव वाटी आपण मसूर डाळ टाकून घेऊया आणि पाव वाटी आपण उडदाची डाळ आपण यामध्ये टाकणार आहोत. यामध्ये तुम्हाला अजून कोणती डाळ टाकायची असेल टाकली तरी चालेल. अर्धा चमचा मेथी दाणे टाकलेले आहेत. 10 ते 12 कढीपत्त्याची पानं टाकलेली आहेत. त्यामध्ये आता मी 2 सुक्या लाल मिरच्या टाकते. मुलं छोटी आहेत त्यामुळे कमी टाकलेली आहे. तुम्हाला अजून मिरची टाकायची असेल टाकली तरी चालेल. हे डाळ तांदूळ स्वच्छ धुवून घेतलंय. त्यामध्ये 1 चमचा जिरे टाकून घेतलेली आहे. तर आता आपल्याला हे 5 ते 6 तास भिजून घ्यायचं आहे. तर मी सकाळी बनवत आहे त्यामुळे मी हे रात्रीच भिजत ठेवलं होतं. आता दुसऱ्या दिवशी सकाळी हे व्यवस्थित असं भिजलं गेलेलं आहे. आता मिक्सरला अगदी थोडं पाणी घालून आपल्याला बारीक हे वाटून घ्यायचं आहे. तर मी ते सगळं डाळ आणि तांदूळ वाटून घेतलेले आहे. एकदम स्मूथ पेस्ट करून घेतलेली आहे. यामध्ये आता आपण चवीपुरतं मीठ टाकून घेऊया. साधारणतः 1 चमचा मीठ यामध्ये टाकलेलं आहे आणि 5 मिनिट आपण हे छान फेटून घेणार आहोत. तर 5 मिनिटानंतर आपण यावरती झाकण ठेवून 10 ते 15 मिनिट हे पीठ साईडला ठेवूया. आपलं पीठ थोडंसं भिजतंय तोपर्यंत आपण डोशासोबत लागणारी खोबऱ्याची चटणी बनवूया. तर इथे ओला नारळ घेतलेला आहे थोडासा बारीक कट करून. त्यामध्ये आपण आता आलं टाकूया, हिरवी मिरची टाकूया, चवीपुरतं मीठ टाकून घेणार आहे. थोडीशी आपण यामध्ये साखर टाकून घेणार आहोत आणि 2 चमचे यामध्ये आपल्याला दही टाकायचं आहे. दही खूप आंबट असेल तर थोडंसं कमी टाकायचं. तरी इथे मी 2 चमचे दही टाकून घेतलंय. थोडंसं पाणी टाकून आपल्याला याची बारीक पेस्ट करून घ्यायची आहे मिक्सरला. तर ही चटणी डोशासोबत खायला एकदम अप्रतिम लागते. तुम्ही यासोबत सांबर सुद्धा बनवू शकता किंवा पोटॅटोची चटणी सुद्धा बनवू शकता. तर इथे आपण मिक्सरला छान अशी बारीक करून घेतलेला आहे. आता एक तडका देऊया. 1-2 चमचे तेल गरम झाले. त्यामध्ये जिरी, मोहरी, कढीपत्ता, हिंग टाकून घेतलाय. तर ही चुरचुरती फोडणी आता आपण या चटणीवरती टाकून घेऊया. तर इथे आपली झटपट अशी चटणी तयार झालेली आहे. साईडलाच आपलं पीठसुद्धा थोडंसं भिजलेलं आहे. तर आता लगेचच आपण याचे डोसे बनवणार आहोत. पीठ थोडंसं भिजल्यानंतर घट्ट होतं. तर यामध्ये थोडंसं पाणी घालून कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करून घ्यायची. तर थोडंसं पीठ टाकून अगदी पातळ आपल्याला याचा डोसा करून घ्यायचा आहे. तर छान असं सगळीकडे पातळ असं पसरून घ्यायचं, म्हणजे डोसा एकदम मस्त असा कुरकुरीत तयार होतो. तर यामध्ये आपण सोडा, इनो, दही काहीच वापरलेलं नाहीये, तरी सुद्धा एकदम परफेक्ट असा आपला हा डोसा कुरकुरीत तयार होतो. त्यावरती थोडंसं मी तूप टाकून घेतलेलं आहे. तेल सुद्धा वापरू शकता किंवा बटर सुद्धा वापरू शकता. तर मीडियम हीटवरती आपल्याला छान खालच्या साईडने हा क्रिस्पी होऊन द्यायचा आहे. तर तुम्ही पाहू शकता छान असा साईडने तो कडा सुटलेल्या आहेत. अगदी पटकन हा डोसा बाजूला होतो, अजिबात तव्याला चिटकत नाही. छान असा कुरकुरीत असा आपला हा
इथे पेपर डोसा तयार झालेला आहे आणि तितकाच तो हेल्दीसुद्धा आहे, कारण यामध्ये आपण भरपूर साऱ्या डाळी वापरलेल्या आहेत. त्यामुळे हा असा हाय प्रोटीन नाश्ता तुम्ही मुलांना, घरातल्यांना, सगळ्यांना देऊन पहा, एकदम खुश होऊन जातील. तर अजून एक बनवून दाखवते. तर छान असा सगळीकडे व्यवस्थित आपण पसरून घेऊया. जेव्हा आपण आता दुसऱ्यांदा डोसा टाकला, त्यावरती तव्यावरती थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आणि मग डोसा टाकायचा, म्हणजे हा व्यवस्थित असा पसरला जातो आणि तव्यापासनं व्यवस्थित बाजूला होतो, निघला जातो, चिटकून बसत नाही. आणि छान असा मीडियम हीटवरती कुरकुरीत होऊन द्यायचा, म्हणजे खायला सुद्धा एकदम छान लागतो. तर अशा पद्धतीने डोसे तुम्ही एकदा बनवून पहा, एकदम मस्त हे डोसे तयार होतात. थंडीच्या दिवसांमध्ये इडली डोशाचं पीठ फर्मेंट होत नाही, त्यामुळे आपण बऱ्याच वेळा बनवत नाही. तर तुम्ही अशा पद्धतीने डोसा बनवू शकता आणि हा अतिशय हेल्दी, पौष्टिक आहे. मुलांना सुद्धा भरपूर असे यामध्ये प्रोटीन आहे, त्यामुळे असा कुरकुरीत डोसा तुम्ही एकदा बनवून पहा. रंग पण एकदम सुरेख आलेला आहे आणि चवीला पण एकदम भारी लागतो. तर व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. बाय.